तर आज आपण किसणीवर अशा प्रकारे बेसन घालून रक्षाबंधन स्पेशल एक रेसिपी तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला 1 कप बेसन चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला एकदम फ्लफी एकदम छान असं बॅटर तयार करून घ्यायचं। बॅटरची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे। आता हे सगळं आपल्याला एका ग्लासात घ्यायचंय। त्यानंतर एका पॅन मध्ये तूप घालून घ्यायचं आणि व्यवस्थित गरम झालं की त्यावर आपण अशा प्रकारे बेसन घालून घ्यायचंय, म्हणजेच बेसनाची छान अशी बुंदी पाडून घ्यायची। या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता। आता बुंदीला छान गुलाबीसर रंग आला की आपल्याला ही काढून घ्यायची आणि आता ही संपूर्णपणे थंड होऊन द्यायची आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये ही बुंदी चालू बंद करून छान अशी बारीक करून घ्यायची, म्हणजेच मीडियम करून घ्यायची। थोडीशी जाडसरच ठेवून घ्यायची। आता एका कढईमध्ये 1 कप साखर आणि 1 कप पाणी घालून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड आणि थोडासा खाण्याचा रंग घालायचा। ह्याचा आपल्याला एकतरी पाक अजिबात करायचा नाही। साखर विरघळली की आपल्याला ह्यामध्ये हे आपण जे तयार करून घेतलेलं बुंदीचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचंय। अगदी सेकंदाभरामध्येच हे सगळं आहे ते मिश्रण ह्या बुंदीला सोक होतं, तुम्ही इथे बघू शकता। आता या ठिकाणी आपण ह्या बॅटर पासून मोतीचूरचे एकदम छान असे लाडू तयार करणार आहोत। तर नक्कीच ह्या रक्षाबंधनाला तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे बुंदीचे लाडू तयार करून बघा।